आजचा दिवस बहीण भावाच्या पवित्र नात्याचा, रक्षाबंधनाचा. पण अमरावतीमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्याच दिवशी एका बहिणीने आपल्या भावाला सोडून जगाचा निरोप घेतला. काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया. 9 ऑगस्टला संपूर्ण देश रक्षाबंधनाच्या पवित्र सणामध्ये रमला असताना अमरावती शहरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील गोहरनगरमध्ये राहणाऱ्या पिंकी उर्फ गुड्डू दीपक सोनवाल नावाच्या एका 37 वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुटुंबासाठी आणि खास करून तिच्या भावासाठी हा एक मोठा धक्का आहे. पिंकी ही तिचा भाऊ अजय दुर्गाप्रसाद चावरे यांची एकुलती एक बहीण होती. रक्षाबंधनाच्या दिवशीच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात 10 महिन्यांची मुलगी आणि पती असा परिवार आहे. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. आज रक्षाबंधनाचा दिवस असताना अमरावतीमध्ये घडलेली ही घटना खरंच खूप दुर्दैवी आहे. बहीण भावाच्या नात्याला धक्का देणारी ही बातमी अनेकांना सुन्न करून गेली आहे. या घटनेमागील कारण लवकरच समोर येईल अशी आशा आहे.